तर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये 4 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। चणकापूर पुनद धरणातून गिरणा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीला पूर आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे, त्यामुळे गिरणा नदीला पूर आलाय आणि या नदीपात्राच्या शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तरी दृश्य आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्यासोबत जोडलेत। संतोष, पश्चिम पट्ट्यामध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, धरणातलं पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आताची नेमकी माहिती काय आहे? आताही पाऊस सुरू आहे? जगदीश सर, आता सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून जे लगातार जो पाऊस चालू होता, हम्म, त्यामुळे कळवण असो, बागलाण असो, सगळं असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर कळवणच्या काही चकनापूर धरणापासून ते पाणी सोडण्यात आलं। त्यामुळं मालेगाव आणि मालेगावच्या गिरणा डॅमला सुद्धा पूर आला होता। हम्म, मात्र आता सध्या 2 दिवसापासून पाऊस उघडला आहे, पण आता सध्या शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लगबग चालू आहे आणि यामुळं काही गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता। मात्र कालपासून थोडा पूर जो आहे हा ओसरला आहे। ठीक आहे, तुम्ही असेच जोडलेले राहा।